मडवी बॉलिंग मार्कवरती. तर बॅटिंगसाठी पहिला फलंदाज ऑन साइडला खेळायचा होता, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि चेंडूच्या या प्रवासाला शतरक्षकाचा अडथळा मात्र आलेला नाहीये. चौकार आलाय, क्या बात आहे, चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त असा पहिलाच फटका होता. मी म्हणेन इथे संधी होती शतरक्षकाला मिड विकेटच्या. मिड विकेटचा जो शतरक्षक होता त्याला संधी होती. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आहे इथे. आता मात्र टायमिंग करू शकत नाहीये फलंदाज महेश. आई गावदेवी बरबपाडा हा संघ सध्या फलंदाजी करतोय. हा चेंडू सुद्धा चांगला होता. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर आला, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. बघा, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर हे दोन खेळाडू आहेत आणि त्यांच्या मधनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी असावा किंवा मग पॉइंट आणि कव्हरच्या मधनं चेंडूला सीमारेषेपर्यंत धरण्याचा प्रयत्न असावा. मात्र इथे फसलाय प्रयत्न आणि डॉट डिलिव्हरी या ठिकाणी आली आहे. 3 चेंडू टाकून झाले, 4 धावा आलेत आतापर्यंत. जस्ट आउटसाइड ऑफ स्टंप, अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू. सध्या तरी आपण जर पाहिलं, मला वाटते या एकूण क्रिकेट आज झालंय त्याच्यामध्ये पहिले लगातार 3 डॉट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे गोलंदाजी अजित मडवी याची अतिशय सुरेख आहे. फलंदाज महेश महेश लांगे याने 4 चेंडू खेळले, 4 धावा फक्त बनवलेल्या आहेत. क्या बात आहे, चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू जातो फाईनला लेग साईडच्या दिशेनं आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. चला, तर रिप्ले मध्ये जर पाहिलं, बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळला. थोडासा चेंडू आतमध्ये आला, पुढचा पाय वर घेतला, म्हणजे बॉडी बॅलन्स मागे ठेवला महेश याने आणि या चेंडूला पाठवलं फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त क्रिकेट. सुरुवातीचे 4 चेंडू आपण जर पाहिलं, 4च धावा होत्या. 5व्या चेंडूवरती चौकार घेतला आणि धावसंख्येला नेऊन ठेवलं ते 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अजित ऑफसाईडच्या दिशेनं स्ट्रेट टू द फिल्डर. इथे फारच कठीण होतं जज करणं, कारण की डायरेक्ट हिट झाला असता. बघा, ही जी पद्धत आहे ती पद्धत थोडीशी चुकली अजित याची आणि त्या पद्धतीमुळे आपण पाहू शकतात नक्कीच एक रन मिळालाय, तो म्हणजेच महेश लांगे याला. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या एका षटका समाप्तीनंतर नाबाद जिंदाबाद 9. चला, लवकर लवकर घाई करायची जरा विनंती असेल. संध्याकाळचं सत्र असतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार लवकर पडतो. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल, बरफपाडा संघ आपापल्या जागेवरती फलंदाजाने लवकरात लवकर जायचंय. दया कोरडा हा गोलंदाज नव्यानं बॉलिंग मार्कवरती. चला, विनंती असेल शतरक्षकांना सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. संध्याकाळी कमी कमी षटकांची, कारण की अंधार लवकर पडतो. त्यामुळे विनंती असेल फटाफट आपले निर्णय घ्यायचे आहेत. झटापटीच्या क्रिकेटमध्ये 12 संघ आपण खेळवत असतो आणि प्रत्येक संघाला पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये मॅच खेळायला मिळेल अशा पद्धतीनं एक आपण प्रयत्न करूया. पहिलं षटक समाप्त झालं. आई गावदेवी बरफपाडा संघाची फलंदाजी करत असताना 9 धावा त्यांनी आतापर्यंत बनवल्यात. ऑन साइडला टायमिंग चांगली आहे, मात्र किती चांगली आहे हे पाहणं गरजेचं आहे. मात्र इथे पुन्हा एकदा फलंदाज तोच होता, शतरक्षक सुद्धा तोच होता. या ठिकाणी शतरक्षकाने चूक केलेली नाहीये आणि महेश लांगे याला बाद करण्यामध्ये यश आलंय. बाद झालाय फलंदाज.
थँक यू डीजे. जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा आयोजित चंद्रकांत स्मृती चषक 2025-26 ही स्पर्धा नामकरण दिलंय चंद्रकांत जाधव यांचं. चंद्रकांत जाधव उत्कृष्ट असा गोलंदाज डोंगरीपाडा संघाचा सध्या आपल्यामध्ये नाहीये, मात्र त्याच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो म्हणजेच गणेश. बघा पहिल्याच चेंडूवरती दया कोरडा याला यश मिळालंय. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. त्याने राऊंड द विकेटचा मारा करत असताना यशांच्या साईडने गोलंदाजी करत असताना पहिलं यश मिळवलंय. शॉर्ट पिच बॉल शरीरावरती लागलाय, डोक्याला जवळजवळ तोंडाच्या आसपास या ठिकाणी लागलाय. थोडंसं चेक करावं पंचांनी लेग बायच्या रूपानं. इथे एक धाव नक्कीच मिळेल. एव्हरीथिंग इज ओके असं म्हटलेलं आहे पंचांनी. मात्र फलंदाजांना विनंती असेल, जर थोडंसं सुद्धा अनकम्फर्टेबल वाटलं तर पंचांना सूचित करा. रिस्क घेऊ नका. जान आहे तो जहान आहे असं म्हटलं जातं. तशाच पद्धतीने फलंदाजाने स्वतःच्या अंगाला चेंडू लागल्याच्या नंतर थोडंसं थांबून पंचांना सूचित करावं अशी प्रत्येक फलंदाजाला विनंती असेल. क्या बात आहे! सुरेख फटका. कधीपासनं हा फलंदाज मागे उभा होता, पाहत होता दुसरे फलंदाज कसे खेळतात आणि रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला लगेच बघायला मिळेल की कुठला फलंदाज या ठिकाणी होता खेळण्यासाठी. आकाश. आणि आकाश पागे याच्या बॅट मधनं आलेला हा खणखणीत असा षटकार बघा समोर आणि सरळ बॅटचा वापर चेंडूने केला आहे. हवाई सफर आकाशाच्या बॅटमधनं आलेला हा खणखणीत असा षटकार. वाह क्या बात आहे. साधा सोपा क्रिकेटचा एक सूत्र आहे की सरळ बॅटचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं असतं. चेंडूच्या मेरिटमध्ये खेळणं गरजेचं असतं. मेरिट नुसार खेळणं गरजेचं असतं. हेच पाहायला मिळालं. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट पुल करायचा होता. शतरक्षक आहे, मात्र संधी नसेल शतरक्षकाला. बॅक टू बॅक आकाशाच्या बॅटमधनं दुसरा षटकार. काय जबरदस्त फटका होता. असं वाटलं नव्हतं की हा फटका बाहेर जाईल, मात्र टायमिंग चांगली होती. आणि मी म्हणेन सर्वात लांबट बाउंड्री जर पाहिली ना तर मिड विकेट पासनं तर लॉंग काव कॉर्नर पर्यंत जी एरिया आहे ती मला वाटते सर्वात लांबट बाउंड्री असेल या ग्राउंडची नेहमीप्रमाणे. तिथे सुद्धा अतिशय चांगलं क्रिकेट खेळलाय आकाश याने. त्या मात्र शरीरापासून लांब ठेवायचं होतं. बघा पंचांनी लगेच वळले आणि आमच्याकडे इशारा केलाय सुरेंद्र घाटल यांनी की हा चेंडू आउटसाइड ऑप्शन म्हणजे भरपूर बाहेर आहे, वाईट बॉल आहे आणि तो सोडून दिला होता. जसं म्हटलं होतं क्रिकेटमध्ये की तुम्हाला खेळणं लेदरमध्ये म्हटलं होतं की तुम्हाला चेंडू खेळता सुद्धा आले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं चेंडू वाईट चेंडू जर असेल तर तो सोडता आला पाहिजे. हे क्रिकेटचे सूत्र आहेत आणि ते नक्कीच पाळतोय आकाश. आकाश खेळण्यासाठी सज्ज झालाय. शॉर्ट पिच बॉल आकाशाने उडवलाय, चेंडू गेलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. शतरक्षक आलाय लॉंग ऑनचा. चेंडूवरती धावत मात्र चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सहजतेने पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र चांगला बॅकअप. खराब क्षेत्ररक्षण, खराब थ्रो. 3 धावा पूर्ण. 3 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. या षटकाचे चेंडू जर आपण पाहिले तर एकूण किती तर 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. बघा सुरुवात चांगली केली होती. 5 चेंडूमध्ये 17 धावा या गोलंदाजाने पोचल्यात, दिल्यात असं सांगायला काहीच हरकत नाहीये. दया कोरडा नावाचा हा गोलंदाज. त्याच्या समोर आता पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. शॉर्ट पिच बॉल शरीरापासून लांब चेंडूला खेळण्याचं पेक्षा सोडणं पसंत केलं आणि षटकाची झाली समाप्ती. हे चेंडू चांगले आहेत आणि या डॉट चेंडूनं षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 26 आणि 2 षटकांची समाप्ती. गावदेवी बरटपाडा संघाची धावसंख्या 1 बाद 26. धन्यवाद डीजे. चला काही करा जरा. विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला या चंद्रकांत स्मृती चषकामध्ये आपल्याला
सर्व सामने हे सूर्यप्रकाशामध्येच खेळवायचे. आपल्याकडे कुठल्याही फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे. त्यामुळं विनंती असेल, की जरा लवकरात लवकर आपल्या हालचाली करा. बॉलिंग मार्कला आलाय नीरज कोरडा. नीरज याला गोलंदाजीला आमंत्रित केलंय. लोअर फुल टॉस जवळ-जवळ फ्लाइट दिली होती चेंडूला. थोडासा शॉर्ट केला चेंडू. मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण सांगू शकतो. एक सिंगल मिळाली. धावफलक 27 गणेश आलाय, जो की वैयक्तिक एक या धावसंख्येवरती खेळतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना उंबरपाडा विरुद्ध बरफपाडा विरारचा संघ आहे आणि उंबरपाडा हा राजावळी टिवरी परिसरातील हा एक संघ आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेट चेंडूला खेळलाय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव काय एक्का-दुक्क्यानं जास्त फरक पडणार नाहीये नीरजाला. त्याला माहिती आहे की अगोदर जास्त धावा दिलेल्या आहेत आमच्या गोलंदाजाने. तर मला थोडा कंट्रोल करावा लागणार आहे. मात्र फलंदाज हे तगडे फलंदाज आहेत. पाहूया काय घडेल सध्या. आकाश खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. कराळ-विक्राळ फलंदाजी करणारा खेळाडू. शॉट केला त्याला नक्कीच थोडासा मागे गेला. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. थोडासा आपण जर पाहिलं तर एक बाउन्सर दिला गेलाय. एक बाउन्सर ची ताकीद दिली गेली आहे. बघा वेगवान चेंडू होता. राईट आर्म राउंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा नीरज कोरडा करण्यासाठी सज्ज झालाय. गतीमध्ये परिवर्तन मात्र दिशा चांगली आहे की वाईट आहे? तर दिशा खराब झाली आणि वाईट चेंडूची नोंद आली आहे. तर लक्षात असू द्या, तुम्हाला जर काही अडचण असेल, तर मला वाटतं रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. तो तुम्ही घेऊ शकता. तिथे पहिला बाउन्सर असेल किंवा मग तुम्हाला जर शंका असेल की वाईट आहे, तर तुम्ही तो मागू शकता. कुठल्याही सर्वांना माझी विनंती आहे, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे थोडासा घातक ठरू शकतंय. लक्ष नव्हता. जो फलंदाज या ठिकाणी मला वाटतं आकाश आहे. आकाशचं लक्ष नव्हता, की मागे त्याचा लक्ष चेंडूवरती होता. शतरक्षकावरती लक्ष होता. आपल्या सहकार्यावरती लक्ष नव्हता. आता धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. 30 या धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या चेंडूंचा आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि नीरज यांनी धावसंख्या कंट्रोल केली असं सांगायला काहीच हरकत नाहीये. फक्त 4 धावा त्यांनी आतापर्यंत दिल्यात. सुंदर गोलंदाजी आहे. आहा! आउटसाइड ऑफ स्टंप बघा गतीमध्ये परिवर्तन करत असताना तुमची दिशा चांगली ठेवणं गरजेचं आहे. इथे चेंडू आलाय वाईड आणि एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक मात्र मिळेल. हे 2 एक्स्ट्रा अजून 2 मला वाटते 2 एक्स्ट्रा टाकलेले आहेत आणि अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. गणेश समोर आहे त्याच्या समोर नीरज कोरडा गोलंदाजी करतोय. राउंड द विकेटचा मारा. वेगवान चेंडू होता. गतीमध्ये बघा फसवलंय फलंदाजाला आणि इथे जसं म्हटल्यानंतर की परिवर्तन संसार का नियम आहे. काळानुसार अपडेट राहावं लागतं. तसंच या आजकालच्या झटापटीच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला त्याच्या खेम्यामध्ये, त्याच्या अकाउंटमध्ये, त्याच्या नक्कीच शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यामध्ये स्लोवर असायला हवेत किंवा मग व्हेरिएशन मी म्हणेन, व्हेरिएशन भरे चेंडू असायला हवेत. तर त्याचाच वापर करत असताना नीरज कोरडा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राउंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा नीरज राउंड द विकेट करतोय. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा फसवलंय फलंदाजाला. शतरक्षकाने मात्र थर्डमॅनच्या शतरक्षकाने चांगलं सावरून घेतलं यष्टीरक्षकाला. धावफलक 1 न पुढे सरकते जाऊन पोहोचते. ते 33 म्हणजे याचाच अर्थ किती धावा दिल्या फक्त? मला वाटते 7 धावा या षटकामध्ये आल्या असणार. 7 धावा फक्त दिल्या. तर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय हेमंतदादा पाटील यांना, की विकेश आलेले आहेत. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करूया पहिल्या मॅचचा. हेमंतदादा आपल्या शुभ हस्ते. तर आमचे कॅमेरामन या ठिकाणी आहेत. कार्तिक फोकस करतायत. कार्तिक यांचा कॅमेरा आपल्याला बघा घेऊन जातोय टॉस बॉक्सकडे. मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी कार्तिक
थँक यू. कार्तिक, या ठिकाणी आपण पाहू शकतात हेमंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विकेश खरपडे याला मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये ते मागे पडलेले आहेत. तर मी म्हणेन पुढे भरपूर मोसम बाकी आहे. बॉलिंग मार्कवरती सूरज कोरडा आलेला आहे. सूरज राईट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करण्यासाठी. 2 फलंदाज अजून सुद्धा जास्त गडी गमावलेले नाहीयेत. बघा एकच गडी गमावलाय. फक्त महेश लहांगे आउट झालाय. त्याच्यानंतर मात्र चांगला सांभाळून घेतलाय संघाला. दरम्यान वाईट चेंडू आलाय. एक्स्ट्रा चेंडूपण सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा चेंडूनं सुरुवात करता, तेव्हा लाईनवरती येण्यासाठी एक तारेवरची कसरत करावी लागते. म्हणून म्हटलं होतं, की प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. सराव माणसाला परिपूर्ण बनवत असतो. क्या बात है! इथे मात्र डाउन द लेग यॉर्कलेन पद्धतीचा चेंडू थोडासा डाउन द लेग हाताळण्याचा प्रयत्न केला. खोलवर टप्प्याच्या चेंडूनं थोडंसं ब्लॉक केलं होतं फलंदाजाला. धावफलक 1 न लेग बायच्या रूपानं पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो मस्त 35 वरती. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी. क्या बात है! अजून दोन्ही एका गावातील संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे टॉससाठी. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. त्याने झेलचा प्रयत्न केला नव्हता आणि चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. सूरज कोरडा याच्या गोलंदाजीवरती आलेला हा पहिला चौकार. त्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा दिलेल्या आहेत आणि धावसंख्येला नेऊन ठेवलंय 39 या धावसंख्येवरती. क्या बात है! क्या बात है! सुरेख गोलंदाजी. एका मोठ्या फटक्याच्या नंतर डॉट चेंडू येणं म्हणजे गोलंदाजासाठी एक चांगली गोष्ट आहे. सूरज याने ती करून दाखवली. सूरज कोरडा याने ते करून दाखवलंय. आता एकूण या शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत आणि दोन्ही बेलकडी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. क्या बात है! अजून एक डॉट डिलिव्हरी. दोन्ही बेलकडीच्या कर्णधारांना विनंती आहे. येस. व्हाईट बॉलचा रिव्ह्यू या ठिकाणी फलंदाजाने घेतलेला आहे. तर आपण पाहूया दर्शन. इथे लीगल बॉल आहे. व्हाईट नाहीये. फेअर डिलिव्हरी. सुंदर अंपायरिंग. तर या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्या जी आहे ती 39. क्या बात है! लॉवर फुल टॉस डाउन द लेग क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला अडवलंय मात्र जोपर्यंत रिटर्न केले जाईल तोपर्यंत ओहोहोहो! काय घडतंय? तर पंचांना पाहायचं आहे, की हा कशा पद्धतीनं पोहोचलाय की मग बाद आहे. किती धावा मिळतील मात्र त्यानंतर ठरवल्या जातील. साइडच्या अँगलकडनं आपल्याला पाहायला मिळेल जिकडे कार्तिक आहेत चांगल्या पद्धतीने कव्हर करतील या रनआउटसाठी. बघा दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि दुसऱ्या धावेसाठी टेन्शनमध्ये आलेत. चला आपण पाहूया काय होतंय. येस. फलंदाज बाद. चेंडू यष्ट्यांना लागला तेव्हा बॅट हवेमध्ये होती. म्हणजे एकच धाव या ठिकाणी गणली जाईल. तिसऱ्याला बाद झालाय का? येस. तर 2 धावा या ठिकाणी मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. तर या 2 धावा आल्या. याचाच अर्थ 41 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि नव्याने फलंदाज मैदानामध्ये येतोय खेळण्यासाठी विकास.
आकाश पागे बाद झाल्याच्या नंतर विकास पागे मैदानामध्ये येतोय. किती चेंडू शिल्लक असतील विकास याच्यासाठी? तर फक्त एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. माफ करा विकास इथे शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे तिकडे आणि फलंदाज बाद. एकच धाव पूर्ण. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 42-43 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ ज्यावेळेस फलंदाजीसाठी येईल त्यावेळेस कॉमेंट्रीमध्ये झालेला असेल चेंज. मात्र आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये दोन्ही फलंदाज आलेले आहेत. दोन्ही कर्णधार आमचे आलेले आहेत जे की आम्हाला बघायला मिळतील. विघ्नहर्ता संघाचा कर्णधार आलेला आहे. एन्जॉय ग्रुपचा कर्णधार या ठिकाणी लगेच कॉमेंट्री टॉस बॉक्स मध्ये या विनंती करतोय. आणि लक्षात घ्या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या फेरीत जो कर्णधार लवकर पोचेल त्याला आम्ही बोलण्याची संधी देणार आहोत हे लक्षात असू द्या. विघ्नहर्ता संघाचे कर्णधार आलेले आहेत. एन्जॉय ग्रुपचे कर्णधार यायचे बाकी आहेत. जाऊया आपण दर्शन यांच्याकडे. धन्यवाद सागर सर. पाहतोय आयोजक आहेत आमच्या सोबत जोडलेले अक्षय यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला एन्जॉय ग्रुप बेलकडी, दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. एन्जॉय ग्रुप बेलकडीचा कॉल असेल. छापाचा कॉल आहे. छाप आलेला आहे. अक्षयला विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मला वाटते या हंगामातील दुसरी मॅच असेल तुमची, बरोबर? आणि आज कसं प्रिपरेशन केलंय? जेवढे प्रयत्न होतील तेवढे बघून. बघा मागच्या इकडे तुम्ही मला वाटते शिल्लोत्तरला खेळ होते आणि तिकडे परफॉर्मन्स चांगला झाला होता, परंतु थोडंसं कुठेतरी अपेक्षा होतोय. यावेळेस आपण काय निर्णय केला, म्हणजे कसं तुम्ही तयारी केलाय या मॅच साठी? जास्तीत जास्त आपले बघू प्रयत्न करून जेवढे होतात तेवढे. नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस तुम्ही हरला तर निर्णय काय असता तुमचा टॉस जिंकले तर? शतरक्षण. मग तर तुम्हाला फिल्डिंगच करायचंय. फिल्डिंग करताना किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्याकडून? 40 ते 45. आणि मला वाटतं तुम्ही दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत, दोघांना एकमेकांचं सर्व काही माहिती आहे. माझं मैत्रीपूर्वक लढत असेल का? हो नक्कीच. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस जिंकलाय एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि शतरंजसाठी आमंत्रित केलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाला. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा आपण लाईव्ह मध्ये पाहूया. तोपर्यंत चालू असलेल्या मॅच मध्ये जाऊया. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू यू प्रदीपजी सर. बेचाळीस धावा आणि 43 धावांचं टार्गेट हे ठेवलेलं आहे. 4 ओव्हरमध्ये 43 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. विकास कुम वेगवान गोलंदाज, विरार एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जात आहे ते विकास कुम बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बॅटचा एज लागलाय आउटसाइड एज आणि चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय पहिल्या बॉल वरती. विशाल मालकरी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय.
आपण पाहतोय की पहिल्या बॉलवरती ती विकेट मिळालेली आहे. नव्याने बॅटर सूरज येतोय. सूरज कोरडा. रोहन नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती सूरज, बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण विकास. आणखीन एक तेज तर्रार वेगवान चेंडू इथे हाताळलेला आहे. बघा अतिरिक्त वेग आहे. विकास कोम, ज्याला विरार एक्सप्रेस म्हणून देखील संबोधलं जात आहे. लॉंग रनअप आहे. उंचपर असा गोलंदाज आहे आणि उंचीचा फायदा होतोय. अतिरिक्त वेग जनरेट देखील करतोय. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात. इथे फलंदाज बाद होतोय. सूरज याची देखील खेळी संपुष्टात येणार दिसतंय. आउटसाइड एज इथे देखील लागलाय आणि चांगला झेल तिकडे पकडलाय महेश आणि वेस्टर्नच्या मागे आहे. चेंडू टाकून झालेत 4 विकेट गमावल्यात. 2 धावा पाहतो आपण 0. कुठल्या प्रकारे धाव ही धाव फलकावरती लागलेली नाहीये. स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू हाताला गेला होता. चेंडू जर सोडून दिला असता कदाचित वाईट देखील मिळाला असता. मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅटचा एज आणि महेश आणि चांगला झेल तिकडे पकडला. दुसरा गडी हा बाद झालाय. नव्याने फलंदाज विकास येतोय. विकास मालकरी. इथे देखील ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताला अपील झाली होती. इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर आहे. तेच कारण अपील ही फेटाळून लावलेली आहे आणि 1 धाव इथं मिळालाय. लेगबाच्या स्वरूपात धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. बॉल टाकून झालेत 5. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 1. ऑफस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू होता. तेच कारण पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे आणि 1 धाव मिळालाय. इथे देखील स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि चांगला झेल देखील बघायला जातोय. फलंदाज बाद. काही चेंडू इथे हाताला आहे ब्लॉक हॉल मध्ये. आकाश पागी जो अष्टपैलू आहे आणि एक अनुभवी आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बरफाडा संघाचा. बघा ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला आहे. पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू त्याने टाकलाय. फुलटॉस चेंडू स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र इथे झेल सुटलाय. बघा या अगोदर त्याने चांगला झेल पकडला होता मात्र इथे त्याने झेल सोडलाय.
1 ने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. अजूनही 16 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्याकरता 41 धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडू 41 धावा. विशाल आणि दया या दोन फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा तो शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे बघा पुन्हा एकदा चांगला झेल इथे पकडलाय. बघा जजमेंट चांगला आहे आणि चांगला झेल देखील. इथे चौथा गडी बाद झालेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र संपर्क तेवढा चांगला झाला नव्हता. चेंडूने जास्त उंची घेतली आणि प्रसाद बाबर याने चांगला झेल पकडला. इथे देखील टॉपेज लागलाय, एज लागलाय, मात्र तिकडे नशिबाची साथ मिळालाय बरापाडा संघाला. तिकडे चेंडू थांबतोय. जे झाड आहे त्या झाडाला हा चेंडू लागतोय आणि मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. 2 धावा इथे पलून पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 ने 4 या धावसंख्येवरती. इथे आपण पाहतोय इथे देखील मिस्टॅमिंग पुन्हा एकदा प्रसाद बाबर, मात्र झेल ड्रॉप. बघा आज प्रसाद बाबर याला चेंडू शोधत जातोय. या अगोदर त्याने एक झेल पकडला, त्यानंतर झेल ड्रॉप झाला, त्यानंतर पुन्हा एकदा झेल त्याने पकडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. इथे फुलटा चेंडू गॅप मध्ये आहे. विकास चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 12 चेंडू अजूनही 37 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 12 चेंडू 37 धावा. बघा कंपॅरिझन जर बघितलं तर बरापाडा संघाच्या 26 धावा होत्या. इथे ब्लेसिंग स्टार उंबरवाडा संघाच्या फक्त 6 आहेत. एकतर्फा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तरी. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. इकडनं मॅच देखील टर्न होऊ शकते, कारण अजूनही आपण पाहतोय विकास सारखा एक फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. आक्रमण करावे लागणार आहे. या षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके त्याला ठोकावे लागतील आणि तोच प्रयत्न विकास याचा आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता क्षणी दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. मॅच जिंकण्याकरता 43 धावा ह्या बनवायच्या आहेत आणि त्या पाहतोय फक्त 8च धावा धावफलकावरती लागलेत. उलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील ही पलून पूर्ण केली गेली. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. यावेळेस कनेक्शन खूप चांगलं झालंय. खूप सुंदर आवाज, स्वीट साऊंड. चेंडू सीमारेषा पार हा येतोय. षटकार साधावा.
बघा फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचललेला आहे. फुल टोल वसूल केलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मिस टायमिंग झालाय आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि बघा पहिला अटेम्प्ट सुटला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी झेल पकडलाय. फलंदाज बाद. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का घरला बोलावणं जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत्म्या मला निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. इथे बघा फटका तर खूप चांगला आहे. मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना बेट करून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराने धावसंख्या आता 20 वरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 23 धावा बनवायच्या आहेत. हे षटक थोडस महागडं ठरलेलं आहे. 14 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये 23 धावा. या बॉलवरती एखादा मोठा फटका जर येतोय तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ आपल्याला फ्रंट फुट वरती येताना दिसेल. इथे मोठा फटक्याची अपेक्षा होती आणि तो मोठा फटका येताना दिसतोय. बघा संधी दिलाय त्या क्षेत्ररक्षकाने आणि या संधीचं सोनं फलंदाजाने केलेलं आहे. मिळालाय चौकार. या चौकाराने धावसंख्या आता 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. या फटक्याची आवश्यकता होती तो फटका इथे आलेला आहे. आता 6 चेंडू आणि 19 धावा मॅच जिंकण्याकरता एकानं आणखीन बनवायच्या आहेत. आता पूर्ण जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे या खेळाडूवरती नीरज कौडा जो सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. बघा कशा प्रकारे झेल सुटलाय. तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले मात्र क्षेत्ररक्षकाला झेल तो पकडता आलेला नाहीये आणि आता पूर्ण जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे नीरज कोरडा या फलंदाजावरती. तर शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता राकेश येतोय. राकेश कोम, विकास कोम यांचे छोटे बंधू आहेत. त्यांचे पिताश्री आपण पाहतोय दिलीप कोम मैदानाच्या बाहेरून मॅच बघतायत. चोवीस धावा धावफलकावरती. 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि धाव आलेला आहे. डॉट बॉल. आता 5 चेंडू आणि 19 धावा. यानंतर एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खोलवर डब्याचा चेंडू चेंडूला खोदून काढलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. एकच धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलेला नाहीये फलंदाज हितेश धुमाडा याने. आता 4 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 मोठे फटके इथे मारावे लागणार आहेत. आपण पाहतोय एक यंगस्टर आहे उभरता सितार आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बरोफाडा संघाचा राकेश. इथे पाहतोय इथे देखील मिस्टर मी आणि प्रसाद बाबर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहायला मिळालाय आणि प्रसाद करणं हा तिसरा झेल सुटलाय. बघा त्याच्याकडे 5 झेल गेलेत. 5 मधून त्याने 2 पकडलेत
आणि 3 ड्रॉप झालेत. बघा आता 3-17 हे समीकरण आहे. 17 या खतरा. 3 मोठे फटके मारावे लागतील मॅच जिंकण्याकरता. आता हिट आउट या गेट आउट, करो या मरो, या स्थितीमध्ये हा सामना ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघासाठी यावेळेस बघा पहिला येईल का तर नाही. फटका तर खूप चांगला होता, मात्र हवेचा वेगाने कुठेतरी मित्र म्हणजे हा चेंडू तिकडे थांबलेला आहे आणि एक चांगला झेल तिकडे कन्व्हर्ट केला गेलाय. नीरज हा आता बादवून माघारी परतोय. आता समीकरण पूर्णतः बदललेलं आहे आणि या सामन्यावरती पकड ही मजबूत झालेली आहे. ती म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा संघाची. 2 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 17 धावा. रनिंग मध्ये एक चांगला झेल तिकडे पकडलाय. बघा खूप चांगला झेल पकडलाय रनिंग मध्ये. साहिल होता तिकडे, साहिल पागी याने हा झेल तिकडे पकडलाय. विजय आलाय, विजय बेंदर. इथे पण पाहतो या चेंडूला कट केलाय, फक्त दिशा देण्याचं काम इथे केलेलं आहे आणि इथे फक्त एकच धाव इथे मिळालेली आहे. आता 1 चेंडू आणि 16 धावा. पूर्णतः या सामन्यावरती पकड मजबूत झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा संघाची. आणि या चेंडूवरती देखील 1 धावा दिल्या. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आणि हा सामना इथे आपण पाहतो या गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. तर हार्ड ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा. आकाश पागी याने खूप चांगली कामगिरी केली. 8 चेंडूमध्ये 17 धावा त्याने बनवल्या आणि बॉलिंग करत असताना देखील त्याने चांगली कामगिरी केली. एक महत्वाचा गडी देखील त्याने बाद केला होता.